भोकरदनमधील वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकरांनी सुरू केलं आमरण उपोषण. संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करा. जालन्यातील भोकरदन शहरातील बायपास अर्थात वळण रस्ता जमीन अधिग्रहण करून तातडीनं मार्गी लावावा. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे पाठवण्यात आलेले प्रस्ताव तातडीनं मंजूर करण्यात यावेत. या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. भोकरदनमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक सुरेश तळेकर आणि दिनकर थोटे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा सुरेश तळेकर यांनी दिलाय. 2017-18 पासून पेंटिंग पडलेला आहे आणि माननीय एसडीएम साहेबाला आमची विनंती आहे की ह्या शहरातील व्यापाऱ्यांना व सामान्य माणसांना जे बाजाराच्या दिवशी व दिवसभर शहरात ट्रॅफिकचा इतका मोठा विषय झालेला आहे आणि त्यांना अनेक या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहे. हा प्रलंबित बायपासचा रस्ता लवकरात लवकर एसडीएम साहेब यांनी पूर्णत्वाकडे न्यावा आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणचा त्याचा मोबदला द्यावा आणि ती जमीन ताब्यात घेऊन बायपास रस्ता भोकरदन सिल्लोड वळण रस्ता त्वरित चालू करावा. ही एक मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. या ठिकाणी सर्व माता भगिनी आलेले आहे. माझ्यासोबत पिंपळगाव थोटेचे सरपंच दिनकर थोटे हे सुद्धा उपोषणाला बसलेले आहे. आज दुसरा दिवस आहे आणि यांच्या जवळपास गेल्या 2019 पासून फायली प्रलंबित आहे. संजय निराधाराच्या असेल, विधवांच्या असेल, अपंगाच्या असेल, या सर्व फायली तहसीलदार साहेबांना विनंती आहे की भोकरदन तालुक्यातील जे विधानसभा मतदारसंघ बदलापूरमध्ये गावं गेलेले त्या गावातील एक 4-5 वर्षात एकही फाईल मंजूर झाली नाही आणि तहसीलदार साहेबाला विनंती की 1 वर्षापासून या ठिकाणी आपल्याकडे समिती नाहीये, परंतु शासन निर्णय आपल्याला असा म्हणतो की प्रत्येक 3 महिन्याला आपण या संजय निराधारांची बैठक घ्या आणि तिच्यातले ज्या गरजवंत आणि जे लाभार्थी आहे खरे तर ते वंचित ठेवू नये. परंतु यांनी एकही मीटिंग या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षात घेतलेली नाही आणि निराधाराची आणि अपंगाची आणि विधवांची एकही फाईल मंजूर केली नाही. त्या तत्काळ मंजूर करण्यात यावा. आणि तिसरी आमची अशी मागणी होती, घरकुल योजना जी ग्रामीण भागात पंचायत समिती मार्फत राबवली जाते त्या योजनेत फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची चौकशी करा आणि रोजगार हमीच्या ज्या विहिरी होत्या खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना न देता ज्यांनी पैसे दिले अशाच लोकांना त्या विहिरी दिल्या गेल्या, घरकुला दिले गेले, त्याची सुद्धा चौकशी व्हावी. अशा या 3 मागण्या घेऊन हे उपोषण आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे. नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहणार आहे.